तुम्ही पण कलिंगडाच्या साली फेकून देत असाल तर यापुढे अजिबात फेकून देऊ नका. तर काय करायचं, कलिंगडाच्या वरचा भाग खाल्ल्यानंतर जो खालचा भाग राहतो त्याच्या वरच्या साली अशा पद्धतीने काढून घ्यायच्या. म्हणजे हिरवा जो भाग आहे, आतला जो गरब असतो तो फक्त ठेवायचा आणि त्याची जी साल असते ती काढून घ्यायची. हे बघा, आता अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घ्यायच्या. जास्त पण मोठ्या फोडी करायच्या नाहीत, छोट्या छोट्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या. तर इथे सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या. आता ह्या ज्या फोडी आहेत त्या थोड्याशा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. दुसरीकडे आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची. ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर हे बघा, फोडी पण छान अशा ट्रान्सपरंट हलक्या फुलक्या झालेल्या आहेत. हे बघा, आता गॅस बंद करायचा. तर साखरेच्या पाण्याला पण छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण शिजवून घेतलेला सालीचा भाग होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि ते 10 ते 15 मिनिट आपल्याला साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहे. हे शिजवून झाले की गॅस बंद करायचा आणि 3 बाउलमध्ये हे मी थोडं थोडं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. साखरेच्या पाकासकट आपल्याला ते घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कलर घालून घ्यायचा आहे. तर मी इथं पिवळा कलर घातलेला आहे एका बाउलमध्ये. दुसऱ्या बाउलमध्ये मी इथं हिरवा कलर घातलेला आहे. ते हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि तिसऱ्या बाउलमध्ये मी इथं ऑरेंज कलर घातलेला आहे, तोही छान असा मिक्स करून घ्यायचा. आता हे आपल्याला 4 ते 5 तास तसंच ठेवायचं आहे. 4 ते 5 तासानंतर आपल्याला हे नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सगळ्यात ज्या फोड्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने नितळून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता ह्या थोड्याशा पसरून घ्यायच्या आणि सावलीमध्ये, उन्हामध्ये नाही तर सावलीमध्ये आपल्याला ह्या 1 ते 2 दिवस सुकवून घ्यायच्यात. उन्हामध्ये सुकवलं की काय होतं, ते एकदम कोरड्या होतात, खायला चांगल्या लागत नाही. तर मस्त अशी आपली चेरी तयार आहे, बघू शकता तुम्ही. ही फ्रीजमध्ये तुम्ही 1 ते 2 महिना स्टोअर करू शकता. नक्की करून बघा.